औषध नाही, इंजेक्शन नाही, आता ऑपरेशन शिवाय पाठ आणि मानेच्या दुखण्यापासून आराम मिळवा. NC वेलनेस सेंटर, नवल पेट्रोल पंपासमोर, रेल्वे लाईन, सोलापूर. सोलापूर महानगरपालिकेच्या वतीने महाराष्ट्र नागरी जलपुरवठा, सांडपाणी व्यवस्थापन व पुनर्वापर कार्यक्रम अंतर्गत राबविण्यात येणाऱ्या सुधारित पाणीपुरवठा योजनेचा आढावा महापौर विनायक कोंड्याल यांच्या अध्यक्षतेखाली क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले सभागृहात पार पडला. मुख्यमंत्री यांचे आर्थिक सल्लागार तथा मित्राचे मुख्य कार्यकारी अधिकारी प्रवीण परदेशी यांची प्रमुख उपस्थिती होती. बैठकीत सुमारे 1,378.42 कोटी अंदाजे 1400 कोटी खर्चाच्या या प्रकल्पाचा सविस्तर आढावा घेण्यात आला. शहराच्या वाढत्या लोकसंख्येनुसार 2030 ते 2060 या कालावधीतील पाणी मागणी, उपलब्धता आणि वितरणातील त्रुटींवर चर्चा करण्यात आली. सध्या सोलापूरला उजनी धरणासह विविध स्रोतातून सुमारे 277.50 MLD पाणी उपलब्ध असले तरी जुनी व अपुरी वितरण व्यवस्था ही मोठी अडचण ठरत असल्याचे स्पष्ट झाले. शहरासाठी सुमारे 1,860 किलोमीटर पाणी वितरण जाळ्याची आवश्यकता असताना सध्या केवळ 850 किलोमीटर व्यवस्था कार्यरत आहे. महत्वाचे म्हणजे नवीन कर लावण्याऐवजी सध्या असलेली सुमारे 75% कर वसुली वाढवून 95% पर्यंत नेण्यावर भर देण्यात येणार आहे. प्रकल्पाचे प्रत्यक्ष काम येत्या 2 ते 3 महिन्यात सुरू करण्याचे नियोजन असून प्रशासकीय व तांत्रिक प्रक्रिया वेगाने पूर्ण केल्या जाणार आहेत. महापौर विनायक कोंड्याल म्हणाले, हा प्रकल्प सोलापूरच्या दीर्घकालीन पाणी समस्येवर कायमस्वरूपी उपाय ठरेल. नागरिकांच्या स्वच्छ, पुरेसा आणि नियमित पाणीपुरवठा देण्यासाठी महानगरपालिका कटिबद्ध आहे. बैठकीस उपमहापौर ज्ञानेश्वरी देवकर, सभागृह नेते नरेंद्र काळे, स्थायी समिती सभापती रंजिता चाकोते, आयुक्त डॉक्टर सचिन ओंबासे, अतिरिक्त आयुक्त संदीप कारंजे यांच्यासह संबंधित अधिकारी उपस्थित होते. आणि आता अवस्था अशी व्हायला लागली होती की मी बसत किंवा उभं राहत नव्हतो, तर जास्तीत जास्त झोपून राहायचा प्रयत्न करायचो. सलगपणे आपण एखादं काम करायला लागलो की बॅकमध्ये पेन येतोय. सुरुवातीला मी त्याला इग्नोर करायचा प्रयत्न केला. त्याच्यानंतर मला जाणवलं की इग्नोर करून हे काही कमी होत नाही. या ट्रीटमेंटच्या दरम्यान मला कुठल्याही गोळ्या किंवा इंजेक्शन घेण्यासाठी सुचवलं गेलं नाही. मला पाठदुखीचा खूप त्रास होता. आयुष हॉस्पिटल जयसिंगपूरमध्ये दाखवलं. त्यांनी त्यावर मला सर्जरीचा सल्ला दिला. त्यामुळे मी आज साधारणपणे 90% पर्यंत रिलीफ आहे.